नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जे काही करतो म्हणजे गाडी चालवण्यापासून ते अगदी अवकाशात रॉकेट पाठवण्यापर्यंत ह्या प्रत्येक हालचालीमागे काही छुपे नियम काम करत असतात. हे नियम म्हणजे भौतिकशास्त्राचा अगदी मूळ पाया आहेत. चला तर मग सर आयझॅक न्यूटनच्या गतीच्या त्या 3 प्रसिद्ध नियमांच्या जगात डोकावून पाहूया. चला, एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो आपल्या सगळ्यांच्याच अनुभवातला आहे. वेगाने चालणाऱ्या गाडीला जेव्हा अचानक ब्रेक लागतो तेव्हा आपण सगळे पुढे का फेकले जातो? हा जो अगदी सामान्य अनुभव आहे ना, याच्या मागे एक जबरदस्त वैज्ञानिक तत्व दडलेलं आहे आणि तेच आहे न्यूटनचा पहिला नियम. तर येऊया पहिल्या नियमाकडे. गंमत म्हणून आपण याला हट्टीपणाचा नियम असंही म्हणू शकतो. का? कारण प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर हट्टीपणे राहण्याचा प्रयत्न करते. अर्थात वैज्ञानिक भाषेत या गुणधर्माला जडत्व किंवा इनर्शिया असं म्हणतात. हा नियम आहे ना, खरं तर खूप सोप्पा आहे. तो काय सांगतो की थांबलेली वस्तू जोपर्यंत कोणी बाहेरून ढकलत नाही तोपर्यंत हलणार नाही, आणि सरळ रेषेत पळणारी वस्तू जोपर्यंत कोणी तिला थांबवत नाही किंवा तिची दिशा बदलत नाही तोपर्यंत ती तशीच पळत राहील. थोडक्यात काय, तर प्रत्येक वस्तू आपल्या मूळ स्थितीतच राहायला बघते. आणि हे नियम काही फक्त पुस्तकातले नाहीत, ते आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. गाडीतला सीट बेल्ट हे याच नियमाचं उत्तम उदाहरण आहे. विचार करा, अपघाताच्या वेळी गाडी थांबते पण आपलं शरीर जडत्वामुळे पुढेच जाण्याचा प्रयत्न करतं. मग सीट बेल्ट काय करतो? तोच आपल्याला रोखून सुरक्षित ठेवतो. आणि हो, तो जादूचा प्रयोग आठवतोय का? ज्या टेबलवरचं कापड वेगाने ओढल्यावर भांडी जागेवरच राहतात. अरे वा, तेही जडत्वामुळेच होतं. बरं, तर पहिल्या नियमाप्रमाणे वस्तू आपली स्थिती बदलायला विरोध करतात. मग प्रश्न असा आहे की त्यांची स्थिती बदलायची असेल तर काय करावं लागेल? आणि इथेच येतो न्यूटनचा दुसरा नियम, ज्याला आपण सोप्या भाषेत ढकलण्याचा नियम म्हणू शकतो. हा नियम आपल्याला सांगतो की वस्तूला गती कशी द्यायची. आणि हो, यासाठीच तो प्रसिद्ध फॉर्म्युला आहे F=ma, म्हणजेच F=ma. याचा अर्थ अगदी सोप्पा आहे. बल, फोर्स, हे वस्तुमान, मास, आणि त्वरण, ॲक्सिलरेशन यांच्या गुणाकाराएवढं असतं. म्हणजे एखाद्या वस्तूला किती वेग द्यायचा हे आपण किती जोर लावतो यावर आणि त्या वस्तूच्या वजनावर अवलंबून असतं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा एक लहानसा दगड आहे आणि एक जड बेंच आहे. आता सांगा, यापैकी कशाला हलवायला जास्त जोर लागेल? साहजिकच बेंचला, बरोबर ना? कारण त्याचं वस्तुमान म्हणजे जडत्व जास्त आहे. समान गती देण्यासाठी जास्त वस्तुमानाच्या वस्तूला जास्त बल लावावं लागतं. हेच तर F=ma आपल्याला सांगतं. आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे वळूया. हा आहे जोडीचा नियम. हा नियम आपल्याला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की निसर्गात कोणतंही बल एकटं दुकटं नसतं, ते नेहमी जोडीनेच येतं. ही ओळ आपण सगळ्यांनी कधी ना कधी नक्कीच ऐकली असेल. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते तेव्हा दुसरी वस्तूही पहिल्या वस्तूवर तितकंच पण अगदी विरुद्ध दिशेने बल लावते. निसर्गात ही क्रिया-प्रतिक्रियाची जोडी नेहमी एकत्रच काम करते. हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहूया. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक गोळीला पुढे ढकलते, ही झाली क्रिया. त्याच क्षणी गोळी बंदुकीला मागे ढकलते, म्हणजेच तिला एक झटका देते, ही झाली प्रतिक्रिया. चालतानाही अगदी हेच होतं. आपले पाय जमिनीला मागे ढकलतात आणि त्या बदल्यात जमीन आपल्याला पुढे ढकलते. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया नेहमी वेगवेगळ्या वस्तूंवर काम करतात. हो, ही संकल्पना तर सगळीकडेच दिसते. रॉकेट जळणाऱ्या वायूला प्रचंड वेगाने खाली ढकलतं आणि तो वायू रॉकेटला वर ढकलतो. पक्षी पंखांनी हवेला खाली दाबतो आणि मग हवा पक्षाला वर उचलते. हे सगळं न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचा प्रात्यक्षिक आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की हे तीनही नियम कसे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रत्येक हालचालीला ते कसे नियंत्रित करतात. चला, आता या सगळ्याची एक पटकन उजळणी करूया. अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना, तर पहिला नियम सांगतो की वस्तू का बदलत नाही. दुसरा नियम सांगतो की बरं, तिला बदलायचं असेल तर कसं बदलायचं. आणि तिसरा नियम आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक बदलाला एक जोडीदार असतो. जडत्व F=ma आणि क्रिया-प्रतिक्रिया हे ते 3 स्तंभ आहेत ज्यावर संपूर्ण भौतिकशास्त्र उभं आहे.
आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा आपण चालतो तेव्हा खरंच आपण जमिनीला मागे ढकलत असतो की जमीन आपल्याला पुढे ढकलत असते? याचं उत्तर न्यूटनच्या 3ऱ्या नियमातच दडलेलं आहे. आता पुढच्या वेळी या नियमांना आपल्या अवतीभोवती शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.